आमच्या गल्लीतले लेकरं. आज 15 ऑगस्ट आहे. मित्रांनो, एका शॉर्ट ट्रिपवर निघालेलं आहे. कुठं जाणार आहे काहीच निश्चित नाही. जे काय होईल ते तुम्हाला दाखवतो. चला. वंदे मातरम. आज 15 ऑगस्ट आहे मित्रांनो. आज आपला देश स्वतंत्र झाला आहे. तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि सहज सकाळी म्हणाली की मिसळ खाऊशी वाटते. तर म्हटलं चला मिसळ खाऊ, पण ती शहरातली तीच फॅशनेबल कमर्शियल मिसळ न खाता आपण एखाद्या खेड्यापाड्यात जाऊ आणि तिथं छान अशी गावरान आणि ओरिजिनल अशी मिसळ खाऊ. तर असं ठरलं की पेठकडे जाऊ, एखादा धबधबा पण बघून घेऊ. तर आम्ही आलो आहोत आता पेठ जवळ आलेलं आहे. खरं तर जो मुख्य रस्ता आहे जो पेठवरून गुजरातकडे जातो, म्हणजे नाशिकवरून गुजरातकडे पेठकडे जातो, तर तो रस्ता मेन रस्ता आहे ना, टू व्हीलरसाठी कारसाठी बंद केला आहे. तिथं खूप ट्रॅफिक वगैरे आहे म्हणून. तर आता आम्ही एका दुसऱ्या अशा ह्या रस्त्याने आलो आहे जो जातो जांभुर्डा काय बोरफाटा असे काहीतरी गावाचे नाव आहे, मला लक्षात नाही ते. आणि मागे वातावरण बघा तुम्ही कसलं जबरदस्त आहे. आता एवढ्या वेळ आम्ही आलो ना तर सगळीकडे पाऊस पडत होता आणि धुकं जबरदस्त होतं, खूप वारं होतं, म्हणून मध्ये कुठंच व्हिडिओ नाही केला. पण हे वातावरण बघा, पेठ तालुक्याचं वातावरण बघा, काय वाटतं आहे की नाही. तर आम्ही जाणार आहोत एका धबधब्यावर, तर तुम्हाला दाखवतो. कसलं जबरदस्त आहे ना, नाशिकच्या इतक्या जवळ. अरे हे काय झालं? आम्ही आता पेठ घाटात पोहोचलेलो आहे आणि इथं एक ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे एवढी मोठी ट्रॅफिक जाम आहे. तर ह्या गाडी पलटी झाली. कदाचित कोणी याच्यात हातात झालं नसेल, कोणाचा मृत्यू नसेल झाला. पण तुम्ही बघा ॲक्सिडेंट कसं आहे की त्या गाडीचं ट्रेलर सगळं इथं पडलेलं आहे, पण ते गाडीचं इंजिन आहे ना ते वेगळं. मला वाटतं ते इंजिन आहे समोर, त्याचं अख्खा ट्रेलर खाली पडून गेलेलं आहे. काही नाही, पुठ्ठे होते गाडीमध्ये, दुसरं काही नव्हतं. आता ते परत म्हणजे दुसऱ्या गाडीत लोड करायचं काम चालू आहे. ती आहे मला वाटतं ती गाडी. जो तुम्हाला मी मागे ॲक्सिडेंट दाखवला घाटामध्ये, त्या ॲक्सिडेंटचा परिणाम बघा. लांब परत ट्रॅफिक जाम. हां पुढे दिसत पण नाही मला. पुढे आज काय माहिती का तुला? काय आज काय आज झेंडावंदन. चल आज काय हॅपी इंडिपेंडन्स डे. हे घे बाळा, धर ना. अगं आज 15 ऑगस्ट म्हणून आज काय रे बाळा? काय आज म्हणजे काय? आदिवासी दिन आहे. इधर आज सगळ्या भारतीयांचा दिन आहे. ठीक आहे, स्वातंत्र्य. आज आपण स्वतंत्र झालो. आज आपल्याला बोलायची ताकद मिळाली है ना. आदिवासी दिन परवा होता ना. हां मित्रांनो, आता आम्ही एका डोंगरावर आहोत आणि ह्या डोंगराच्या वरती ही सपाटी आहे बघा. जसं काही एखादं मोठं क्रिकेट ग्राउंड आहे, मस्त त्याच्यावर लॉन्स पसरलेलं आहे. आणि हे इकडं बघा, ही गुजरातची गुजरात असेल बहुधा. किती सुंदर दिसतंय, इतकं भारी दिसतंय ना, इतकं भारी दिसतंय. आणि त्यात गवत उगवलेलं आहे आणि एकदम सपाट ग्राउंड आहे बरं का हे. आणि चारही बाजूंनी डोंगर आहे, फारच सुंदर. मग आम्ही मुद्दाम इथं थांबलो, थोडं रेस्ट करू. आणि बघाय काय जबरदस्त आहे. काही गोष्टी आहे ना व्हिडिओत नाही एक्सप्लेन करतायत. मी आता जास्तीत जास्त 45 किलोमीटर 50 किलोमीटर लांब आलो असेल माझ्या नाशिकवरून, पण तरी बघा इतकं जबरदस्त सगळं. फार्म हाऊस बघायचं तुम्हाला? फार्म हाऊस काय दिसलं का?
फार सुंदर. हे बघा, हा जो ट्रक येतोय ना, ह्या मार्गाने मी आत्ता आलो. तो नालायक कुणी कुत्र नाही रस्त्यावर, तरी ह्या शांततेला भंग करतोय हॉर्न वाजवून. ये कहाँ आ गए हम, यूं ही साथ साथ चल के, तेरी बाहों में है जानम, मेरे जिस्म जा पिघलते. घाटातच उभे आहे मित्रांनो, आणि इथं एवढा जबरदस्त पाऊस चालू झाला. 2 मिनटात सगळं ओलं करून टाकलं. अजूनही चालू आहे. आणि खाली व्हॅलीमध्ये बघा इतका पाऊस चालू आहे जबरदस्त. ही खाली व्हॅली दिसते. जणू काही काश्मीरमध्ये आलो आहे असं डोंगर रांगा दिसतं इथं. आणि सगळी पाणी वेली बघा सगळं ओलं चिंब झालं आता मस्त एवढ्यात पाऊस आला. आता एक छोटासा घाट लागला होता, म्हणजे घाटातच आहोत आम्ही आता. हे बघा खालून घाट चालला आहे, पण ही व्हॅली बघा. आणि समोर ती नदी दिसते का तुम्हाला, एक वाहणारी. ह्या इथं एक नदी दिसते बघा. हां, किती सुंदर आहे. आणि ह्या पर्वतरांगांच्या पलीकडे पण भरपूर रांगा आहे ना, भरपूर डोंगरांच्या रांगा आहे. पण ते धुक्यामुळं पावसामुळं अजिबात दिसत नाही. इथं पाऊस नाही आहे आता, पण हलका हलका आता सुरू झालेला आहे. मोठा जोरात पाऊस नाही, पण वातावरण बघा तुम्ही किती जबरदस्त आहे. आहे का नाही काश्मीर, आपल्या नाशिकचं काश्मीर. आणि गाव बघा, गावाचं बॅकग्राऊंड बघा कसलं खतरनाक आहे. त्या डोंगरांवर धुकं आहे, कौलारू घरं, भात शेती बघा. आणि ह्या गावाचं नाव आहे आंबे पाणी. आता खरं तर हा रस्ता मला वाटतं थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत घेऊन जाईल, कारण काही गुजरातचे पण मुलं आलेले. हे जे मुलं आहे हे गुजरातचे, हे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात आहे बघ. किती सुंदर. हां चल मित्रांनो, ही व्हॅली बघा, ही काश्मीरपेक्षा कमी आहे का मला सांगा तुम्ही. हे बघा केवढे जबरदस्त आहे बघा. आणि वरती ढग आहे ना, अक्षरशः ह्या टेकड्यांवर मस्त स्लाईड होत आहे. हे सगळे सागांची झाडं आहे, इतकं सुंदर. आणि नेमकं पाऊस संपलेला आहे आणि लाईट आलेला आहे आता. इतकं जबरदस्त दिसतंय ना. वाव, हो हो. अरे बापरे, धर घ्या मोबाईल, मोबाईल चालू ठेव. समोरचा डोंगर बघा. वाव, हो हो हो. टर्न बघा, टर्न बघा. फर्स्ट गिअरवर गाडी कंट्रोल करतोय. अगं आरसा येतोय फ्रेममध्ये. हे घे, इकडे चॉकलेट द्यायचंय मला तुला. हा, 2-2 बाळ आहे का. वा वा वा. हा, आता लगेच आला. थांबा असं वा ते हे घे, ते छत्रीत दिसत आहे नाही तू. हे घे, कचरा करू नको. इकडे तोंड करा त्याचं. इकडे का नावडी, इकडे लेल बारके येते. धर का ताई त्यांना. काय नाव आहे तुमचं. हा, तुमचं आडनाव काय आहे. जरवडे.
अच्छा इथलंच बघ. किती सुंदर आहे रे. किती छान दाखवतो तुझं. करोना आला होता की इथं करोना? करोना आपल्याकडनं नाही आला का? आपल्याला बघत पण नाही तो. हा. एवढं तुला काय वय आहे ऑक्सिजन, एवढं ऑक्सिजन आहे. हा? हे आता 28 वर्षाची. 28 नाही ती. ते दिसायला तेवढी बारीक आहे. चल चल एवढे एवढे नको. गेला होता का? नव्हता गेला? हा? वर्षी हा, पुढच्या वर्षी बघ. पुढच्या वर्षी हा. हा जो रस्ता आहे ना मित्रांनो, हा खरं तर पेठवरून हर्सुलकडे जाणारा रस्ता आहे. तर म्हणजे आम्ही हा रस्ता सोडला नाही, सरळ सरळ जात राहिलो पण हर्सुलला लागून. आणि आमचा जो धबधबा आहे तो आता अजून इथून 5-6 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही जाताना थेट हर्सुलला जाऊ आणि मग हर्सुलवरून आपल्याला आपलं नाशिक आवडतं. प्रत्येक मिनिटाला भारी भारी लोकेशन आहे नाही का इथे. फारच भारी, फारच भारी. काय सांगणार. अरे इकडे ना. ये इकडं. अरे ये, लाजू नको, ये. आज काय? आज काय? आज काय सांग ना. शाळेत गेला होता का? शाळेत नाही जायचं. नाही गेला? आज 15 ऑगस्ट आहे ना, झेंडावंदन आहे ना आज. ये इकडे बाळा. तुझं काय नाव आहे? ऋषिका. ऋषिका. आणि त्याचं? ऋषी. ऋषील. येणार इकडे नाही? नवला. हा हर्सुलला जातो रस्ता. हा. चला. हे कोणतं गाव आहे? खडकी शिंगाळ. खडकी शिंगाळ. हा, म्हणजे ही खडकी तुमची शिंगाळ आहे. आणि तो धबधबा कुठे आहे? धबधबा तो येलं आहे आपले. बिलकसले नाही. खारीपाडा. बरं जाऊ दे, जातो आम्ही मॅपने. म्हणजे एक धबधबा ह्या आहे. इथं पुढे या नदीचा. हा आहे, म्हणजे हा आठच आहे. हा चला समोर. त्याला पिन लाव, पिन. नाही तर ती चकनी होऊन जाईल, चकनी. हा नाही नाही मी सांगतोय ते ऐक जरा. तसंच होतं ते. कापून टाकते काय घरी घरी कैचीने कापून टाकते. इकडे या. शुभम इकडे ये ना. काय नाव आहे तुझं? आज काय झेंडावंदन आहे? गेला होता शाळेत? इकडे ना रे. एवढा काय घाबरतो रे? एवढे भारी कपडे घातले. लग्न आहे का तुझं आज? झेंडावंदन म्हणून. अच्छा मी म्हटलं तुझं लग्न आहे का काय. का पायावर आलंय. आज काय रे? आज काय असतं? 15 ऑगस्ट आहे ना. मग काय असतं? झेंडावंदन. गेला होता शाळेत? आता झालं. तर कचरा फेकू नको इकडे तिकडे कुठंच. काय नाव आहे तुझं? नाव सांग. हा चित्रा. अरे वा. तुझं रे? देवेंद्र भाई. जय आदिवासी. अरे जय आदिवासी. गुटखा भेटतो का रे अजून? खाऊ नको ना. हा जरी पिशवी कामात येईल तुला. खिशात ठेव, खिशात ठेव, कामात येईल. आणि कचरा कुठे फेकू नका. मस्त या ब्रिजवरून चाललोय आता. आणि आता आमचं लोकेशन 3.5 किलोमीटर 7 मिनटं दाखवतोय. बघूया आपल्याला काय बघायला मिळतं ते. मी पण पहिल्यांदाच एवढ्या रिमोट एरियामध्ये आलेले आहे, या भागामध्ये आलेले आहे. सानी तुझं? रिया तुझं? तनिषा तुझं रे? आज काय माहिती का तुम्हाला? काय काय? झेंडावंदन आहे आज. 15 ऑगस्ट हे घ्या तुम्हाला 2-2, 3-3 दे घ्या.
हा आता आला बघा सोंड्या. हा. पहिले या दीदीला दे. शाळेत गेले होते का तू झेंडा वंदनला? थुकला का रे तू आता? थुकायचं नाही असं, घाणेरडी सवय. बाळा आज काय आहे? आज काय आहे? आज काय शाळेत गेली होती? हे घे, हे बाई काकू चॉकलेट देते बघ. धर धर धर. ए घे. धर, ह्या जे बांगड्या घातल्या ना तू दाखव तुझ्या बांगड्या. वा वा वा. झेंडा वंदन. आज झेंडावंदन आहे ना, 15 ऑगस्ट आहे ना आज. हा देश तुमचा आहे म्हणून तुम्हाला चॉकलेट दिलंय. वंदे. तर मित्रांनो, हा आहे तो रस्ता, त्या रस्त्यावरून आम्ही चालत येत होतो. आणि समोर तुम्हाला दिसतंय हा खरपाडीचा धबधबा आहे. समोर डोंगर बघा तुम्ही. आम्ही त्या तिकडनं चाललो बरं का आत्ता. तिकडनं म्हणजे ह्या रस्त्याने सरळ गेलो तर पेठ आहे. हा रस्ता कुठं जातोय माहीत नाही, आता आपण बघू जाताना. तर खरपाडीला आता आम्ही पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो, सादर आहे खास तुमच्यासाठी खरपाडीचा हा धबधबा. खरं तर ही एक नदी आहे आणि धबधबा नाही म्हणता येणार, नदी आहे ही. आणि एक मोठा खडक आहे तिच्या रस्त्यात. धबधबाच आहे तो, पण ज्या धबधब्याच्या शोधात आपण येत असतो पावसाळ्यामध्ये, तो हा नव्हे. आपल्याला काय वाटत असतं डोंगरांमधून थेट पाणी आपल्या अंगावर आलं पाहिजे, तर हे तसं नाही आहे. ही एक नदी आहे आणि सुंदर तिच्या, जसं आपला सोमेश्वरचा धबधबा आहे बस त्याच प्रकारचा आहे. पण इथलं आजूबाजूचं जे वातावरण आहे ते आपल्या सोमेश्वर सारखे नाही. हे अति जबरदस्त असं वातावरण आहे, एकदम भारी. आणि मला वाटतं जेव्हा नदी एकदम फुल वाहत असेल तर ह्या सगळ्या खडकांवरून पाणी वाहत असेल, तेव्हा खरं इथला आहे ना. कारण हे बघ इकडनं एक स्ट्रीम येते, खूप पाणी आल्यावर हे पूर्ण दगडांवर पाणी येत असणार. हे बघ त्या तिथं मागे आहे ना एक कपल बसलेले. त्यांनी काय केलंय, मस्त गॅस स्टोव्ह आणलेला आहे छोटासा. मस्त त्याच्यावर चहा बनवत आहे का कॉफी बनवत आहे का मॅगी बनवत आहे ते माहित नाही आपल्याला. आणि त्यावरून अजिब काय माहिती होते, विचारत सुद्धा नाहीये की अरे बाबा तू चहा पिशील का. विचारलं पाहिजे ना. त्यांनी विचारलं तर आपण नाही कशाला म्हणणार आहे. एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये जर कोणी आपल्याला गरम गरम चहा पाजणार आहे, कॉफी पाजणार किंवा मॅगी खाऊ घालणार आहे, देव त्याचं किती भलं करेल विचार करा. पण त्याला भलं करून नाही घ्यायचंय माझ्याकडून. तर हे आहे एकंदर सगळं वातावरण. त्या ब्रिजवरून आम्ही आलो होतो, अतिशय भारी. आणि मी आल्यानंतर अनेक इथं लोक आले. ही ती जोडी मी तुम्हाला म्हटलं ते मस्त कुकिंग करता येतात. आणि हा तो धबधबा आहे. आता आम्ही इथून चाललोय वरती. इथं एक धबधबा आहे डोंगरावर, त्या डोंगरावर आम्ही चाललोय. थोडासा तो प्रायव्हेट टाईप धबधबा आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि तिथं आम्ही नक्की भिजणार आहोत. ती एक, तर जो नदीचा धबधबा आता मी तुम्हाला दाखवला त्याच्याच बाजूच्या डोंगरावर हा एक सुंदर असा छोटूसा एक धबधबा आहे. आता आम्ही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा समोर दिसतोय, जास्त नाही, थोडंसं चालायचं आहे. नाही चालता येणार असं. खूप आपल्यामुळं अवघड आहे. खाली का आगे बरं आगे. Bring me into golden sunlight. I'm going with you, and I will get to the
catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. Never the same. Never you call my name, I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my head. I know you want something to say. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I will get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. मित्रांनो, तो माझ्या मागे दिसतोय का धबधबा, तो असं समजा की एक प्रायव्हेट आहे बघा, ही आली बघा. असं समजा की प्रायव्हेटच धबधबा होता आमचा. कोणीच नव्हतं तिथे. आणि आम्ही दोघांनी काही नाही, जास्त नाही, एक 10-15 मिनटं आम्ही मस्त खेळलो तिथे. आणि आता हा आहे हर्सुल पेठ रोड. तर आम्ही ह्या रस्त्याने आता हर्सुलच्या दिशेने नंतर नाशिकला पोहोचूया. हा आहे तो धबधबा, दिसतोय का ते? हा हे बघा, हा दिसतोय ना, हा 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 एकदम बाहेर मजा आली. पेठ हर्सुल रस्त्यावर आहे आम्ही आता. आणि ही बघा ना व्हॅली, काय कसली सुंदर आहे. हा समोरचा जो भाग दिसतोय ना, हा सगळा दमन गुजरात तो भाग आहे. म्हणजे ही व्हॅली नव्हे बरं का, ह्या डोंगरांच्या पलीकडे. पण बघा ना, हे केवढं जबरदस्त आहे यार. हां, खालून एक नदी वाहते, कोसळते, तिचा आवाज येतो इथपर्यंत मला. आणि पशुपक्ष्यांचा आवाज आहे फक्त. आणि घनदाट जंगल. आणि आपल्या नाशिकच्या इतक्या जवळ. एकदा जरूर या, काही विशेष लांब नाही आहे. 1.5-2 तासात तुम्ही इथे पोहोचताय. आणि परिवारासोबत अगदी वन डे ट्रिप अगदी भारी साजरी होऊ शकते. काय बोलते? येस, मजा आली ना? एकदम प्रायव्हेट धबधबा कसा वाटला? एकदम सुंदर. मस्त मजा केली एकदम. किती लोक होते तिथे? कोणच नाही, आपण दोघं. आपल्या नावावर केलेलं हा, होतं. प्रायव्हेट धबधबा होता आपला. क्या बात आहे. तर मित्रांनो, ह्या व्हॅलीमध्ये आम्ही आत्ता अनेक फोटो काढले, काही व्हिडिओ काढले. ह्या दगडावर बसून एकदम काठावर आहे बरं का. इतका जबरदस्त माहोल आहे. आता आम्ही पुन्हा सोनं दाखवू का? सोनं, ते सोनं नाही बरं का, ज्याची किंमत आज 1.5-2 लाख रुपये तोळा आहे. ते सोनं नाही. हे असं सोनं आहे ज्याची किंमत पैशात होऊच शकत नाही. आणि या मोबाईलद्वारे किंवा व्हिडिओद्वारे पण त्याचं मोल होऊ शकत नाही. तरी बघा,
कसं चमकतंय बघा. ही सगळी भात शेती बघा कशी चमकते आहे. वरती ढग आहे पण छान कवळं होऊन आलेलं आहे. आणि कलर्स बघा, कलर्स. आता आम्ही वाघेरा किल्ल्याजवळ पोहोचलेलो आहे. वाघेरा नावाचं एक गाव सुद्धा आहे आणि किल्ला देखील आहे इथे कुठेतरी. तो माझ्या बोटाचा इथेच समोर. हा उडाला. हा तर कवळं ऊन संध्याकाळचं पडलेलं आहे. सगळ्या डोंगर रांगांना ते टच करतोय. तो समोर जो डॅम दिसतोय मला वाटतं तो हर्सुलचा डॅम आहे, ज्याच्या शेजारून आत्ता आम्ही आलोय. हा डॅम तर अतिशय जबरदस्त आज आम्हाला सगळं वातावरण भेटलेलं आहे. हा तो घाट आहे. आता त्या घाटातून आम्ही आलोय आणि क्या बात आहे, मजा आली, मजा आली. या तुम्ही या. धुकं बघितलं का काय लेवलला आहे. आता ते पिवळा लाईट होता म्हणून दिसत होतं. खास परत थांबलो. आता आम्ही हर्सूलवरून कुठं, कोणतं गाव होतं ते नाही घेत, मागचं गाव कोणतं होतं, वाघेरा. हर्सूलवरून वाघेरा आणि वाघेरावरून आता आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललो आहे. बघा समोर आता गाडी येते बरं का. ह्या लेवल विचार करा. काहीच दिसत नाही पुढे, काही म्हणजे काय. वाघेऱ्यानंतर जव्हर फाट्यावर आम्ही आलो होतो. इथं प्रसिद्ध ते भजे खाल्ले, वडा खाल्ला, चहा पिलो. इतकी थंडी आणि भूक लागली होती की ते तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण प्रसिद्ध असा पॉईंट आहे. आता आम्ही बघूया कोणत्या रस्त्याने जायचं. तर मित्रांनो आम्ही मुंबई नाक्याला पोचलो आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट निमित्त मुंबई नाका बघा आमचं कसं सजलेलं आहे. ज्योतिराव फुले आणि माई सावित्री फुले यांच्या प्रतिमेला आज वंदन करतो. आणि आम्ही आता इथे मुंबई नाक्याला पोचलेलो आहे. आज 15 ऑगस्ट निमित्त हा सगळा परिसर अगदी सजवलेला आहे. इथं व्हिडिओ एंड करायला थांबलो होतो आणि लकीली आपल्याला दीक्षित काका पण इथं भेटलेले आहे. काका स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काका. पण म्हणजे आज आमच्या एका मित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. हा आणि त्या पुस्तकाचं नाव होतं हा भारत देश खरंच माझा देश आहे. भारत खरंच माझा देश आहे का. म्हणजे भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे. भारत खरंच माझा देश आहे का असं पुस्तकाचं प्रकाशन होतं. आणि ते प्रकाशन एका शाळेमध्ये करायचं होतं. तर तेव्हा त्या शाळेच्या बाईंनी सांगितलं की हे कसं काय करणार आम्ही, कारण फडणवीस साहेबांचं आम्हाला पत्र आलेलं आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुमच्याकडे एवढेच कार्यक्रम झाले पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळं होता कामा नाही. मग हे कसं क्वेश्चनेबल कार्यक्रम नकोय. तर तेव्हा एक मुलगी म्हणाली, म्हणजे काका आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा स्वातंत्र्य नाही. तर मी आज आहे ना, त्यामुळे तुमच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मी कशा स्वीकारू हा माझ्या मनात प्रश्न होता, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं आहे. मी पेठला गेलो होतो आज बायकोला घेऊन फिरायला. बरं थोडं धबधब्यांमध्ये वगैरे भिजून आलो. म्हटलं इथं आज व्हिडिओ एंड करू, एवढ्यात तुम्ही भेटले. तर आमचा एक मित्र पण आहे माझ्या बरोबर, अमोल गुट्टे, त्याचं तोंड दाखवायचं नाही आम्हाला. बरं, पण मला एक सोमापूर्णेचं वैशिष्ट्य असं आहे की ते समाजसेवा करतात, पण ते समाजसेवा एन्जॉय करतात. ते पेटला गेले, बायकोला घेऊन धबधबे पाहायला गेलेत. पण धबधबे पाहायला गेल्यावर जर तिथे काही न्यून एखादं दिसलं तर त्याला लगेच ते उचलतात आणि त्यांच्या प्रवासामधला
एक त्यांच्या वैयक्तिक आनंदाचाही भाग होतो आणि सामाजिक उपलब्धीचा पण भाग होतो. म्हणून समा कुऱ्हाडे एक जरा वेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते आहे, एवढंच मला नोंदवायचं होतं. काही नाही, मी आज काय केलं, 90 रुपयाचे मोदीजींना आणि मोदीजींच्या गर्लफ्रेंडला आवडणारे चॉकलेट आहे ना, ते घेऊन गेलो होतो. आणि त्या आदिवासी पाड्यांमध्ये मी मुलांना विचारलं, आज काय रे? झेंडा. पण मी त्या प्रत्येक मुलाच्या हातात 3-3, 4-4 चॉकलेट दिले. पण त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आला ना काका, हो, मजा आली. खरं. आम्ही आज मस्त फिरलो आणि आता रिटर्न आली ते समोर उभे. अगदी खरं आहे. चलो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.